अहो हे घ्या पाणी. आज काहीतरी चमचमीत बनव ना, कंटाळा आलाय रोजचं खाऊन खाऊन. काय बनवू चमचमीत? तुझ्या मनाला येईल ते बनव. बटाट्याची भजी बनवू? चालेल. हा ठीक आहे. तुम्हाला सांगितलं आपण की बटाट्याच्या भज्या करूया. तुम्हाला पण सगळ्यांची रेसिपी माहिती आहे, पण मी आज ना तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे. तर आपण कशी करायची ती बघून घेऊया. तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ना ते आपण आधी बघूया. साहित्यांसाठी आपण किसलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, ओवा, मीठ, हळद, हिंग, कापलेली कोथिंबीर आणि बेसनाचं पीठ घेतलंय आणि आपण इथे कढईत तेल ठेवलंय. तर आता आपण बघा, आपण हे बॅटर रेडी केलेलं आहे. मग अशी जे काही साहित्य घेतलेलं तर ह्या बॅटरमध्ये आपण टाकलेलं आहे. कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, ओवा, मीठ, हिंग, हळद आणि पाणी टाकून आपण हे बॅटर एकजीव केलेलं आहे. आता आपण इथे तेलाचा गॅस चालू केलेला आहे. तर हे बटाटे या कपड्यावरती लावून घेणार आहोत आणि मग तो कपडा आपण त्याच्यावरती परत टाकून ते बटाटे जरा दाबून घेणार आहोत. सो त्याच्यातलं जे एक्स्ट्रा वॉटर असेल ते निघून जाईल. हे करायचं कारण की जे आपण बटाटा डायरेक्ट जर पाण्यात घेतला तर मग ते बॅटर आपलं अजून पातळ होतं आणि जेणेकरून ते बटाट्याला व्यवस्थित कोट होत नाही. आता आपण गरम झालेलं तेल आहे त्याच्यात ना 1 चमचा मोहन आपण या बॅटरमध्ये टाकूया, जेणेकरून आपली भजी मस्त खुसखुशीत होईल. आणि हे मिक्स करून घेऊया. आता आपण भज्या सोडूया तेलात. तेल तापलंय का बघून घेऊया. सो बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे. सो आपण भजी सोडून घेऊया. तो ते आता आपण पलटून व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया. ही रेसिपी ना मला आमच्या बाजूवाल्या काकू आहेत त्यांनी शिकवली. त्यांनी एकदा अशाच भज्या करून आणल्या, खूप टेस्टी लागत होत्या. सो तेव्हापासून मी या बटाट्याच्या भज्या अशा करते. तुम्हाला टेस्ट करायला आवडतील का या बटाट्याच्या भज्या ह्या पद्धतीने? नक्की सांगा मला कमेंटमध्ये. सो अशा प्रकारे आपली फर्स्ट बॅच ऑफ बटाटा भजी इज रेडी. ती आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवरती. एक्स्ट्रा ऑइल जे आहे ते सोक होऊन जाईल. सो आपल्या बटाट्याच्या भज्या रेडी झालेल्या आहेत. आपण हे बाबांना टेस्ट करायला देऊया आणि त्यांची रिॲक्शन बघूया की काय आहे. वाह.